आणि यानंतर नाशिकमधून बातमी आहे, गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीला यश मिळतंय। गणेश गीते निवडणुकीतून माघार घेणार आहेत, खात्रीला एक सूत्रांनी ही माहिती दिली आहे। गोकुळ गीते मात्र निवडणूक लढवण्यावरती ठाम असल्याची माहिती आहे। गणेश गीते स्वतः माघारीसाठी भावाची समजूत काढणार असल्याचं कळतंय। कालपासून गणेश गीते आणि गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय निलेश बोराव मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत। काल मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही गणेश गीतेंनी भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र महाजनांच्या मध्यस्थीनं गणेश गीते माघार घेणार असल्याची माहिती आहे। गणेश गीते माघार घेणार आहेत, मात्र गोकुळ गीते अपक्ष लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मुकुल, गणेश गीते जरी माघार घेत असले तरी गोकुळ गीते मात्र आपल्या उमेदवारीवरती ठाम आहेत। एकीकडे गिरीश महाजनांच्या मध्यस्थीला यश मिळतंय, पण गोकुळ गीतेंच्या उमेदवारीवर कसा तोडगा निघणार आहे? उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसापासूनच हे जवळपास निश्चित होतं। गणेश गीते हे भाजपमध्ये सक्रिय आहेत। त्यांनी याआधी निवडणूक देखील लढवलेली होती। ते नगरसेवक आणि स्थायी समिती सभापती देखील राहिले, त्यामुळे त्यांच्यावर माघारीसाठी दबाव येणार हे निश्चित होतं। म्हणूनच त्यातून मार्ग काढण्यासाठी गणेश गीते यांनी आपले बंधू गोकुळ गीते यांना उमेदवारी अर्ज भरण्यास भाग पाडलेलं होतं। गोकुळ गीते यांचा थेट भाजपशी संबंध नाहीये, त्यामुळे गोकुळ गीते यांच्यावर कुठल्याही स्वरूपाचा दबाव येणार नाही। ह्या स्ट्रॅटर्जीनुसार गोकुळ गीते यांची उमेदवारी ही करण्यात आलेली होती। आजही चित्र असंच आहे, गणेश गीते हे माघार घेतील आणि गोकुळ गीते अजून तरी या निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। आता मंत्री गिरीश महाजन हे यामधनं पुढचा काय मार्ग काढतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। काल या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गणेश गीते यांची एकत्रित बैठक झालेली आहे। त्यावेळेस गणेश गीते यांच्यासोबत गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय निलेश बोरा हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यामुळे आता ह्या घडामोडीमध्ये नेमकं पुढे येतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्याची वेळ आहे। जर दोघा गीते बंधूंनी माघार घेतली तर इतर गोरख बोडके किंवा इतर जे लोक आहेत त्यांची नेमकी भूमिका काय राहणार आहे, असे अनेक किंतु परंतु या निमित्तानं उपस्थित होत आहेत। निश्चित। मुकुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।